वसंत मोरे उर्फ तात्या पुण्यातले एक असे नगरसेवक ज्यांची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात असते। सोशल मीडियाच्या माध्यमातून वसंत मोरे हे नेहमी ऍक्टिव्ह असतात। कधी हातोडा घेऊन महापालिकेत धडकणं असो की रोड रोलरवरून प्रचार करणं असो, वसंत मोरेंचे हे राजकीय स्टंट चांगलेच व्हायरल होतात। राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर कसा करावा हे कुठून शिकावं तर ते वसंत मोरेंकडून। सोशल मीडियामुळे वसंत मोरे यांची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली, परंतु आता याच सोशल मीडियावर वसंत तात्या चांगलेच ट्रोल होत आहेत। पुण्यात वसंत मोरेंची मनसे नेते आणि कट्टर राज ठाकरे समर्थक अशी ओळख होती, परंतु हीच ओळख पुसून वसंत तात्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना जय महाराष्ट्र केला। वसंत मोरेंना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं असल्यानं त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला। वंचितच्या तिकिटावर निवडणूकही लढवली आणि आपले डिपॉझिटही गमावून बसले। सोशल मीडियावर 5,74,000 फॉलोअर्स असलेल्या वसंत मोरेंना निवडणुकीत केवळ 32,000 मतच पडली। लोकसभेत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर काही महिन्यातच वसंत मोरेंनी आपली राजकीय भूमिका बदलली आणि त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। अर्थात हा प्रवेश नसून वापसी होती। तात्यांचा इतिहास बघता वसंत मोरे हे मूळचे शिवसैनिक आहेत। 1992 पासून ते शिवसेनेशी जोडले गेलेले आहेत। वयाच्या 18व्या वर्षी ते कात्रजमध्ये शाखा प्रमुख झाले। शिवसेनेत असल्यापासून वसंत मोरेंवर राज ठाकरेंचा प्रभाव होता। जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेनेतून एक्झिट घेतली त्यावेळी वसंत मोरेंनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राज ठाकरेंसोबत जाणं पसंत केलं होतं। 2006 साली तात्या शिवसैनिकवरून मनसैनिक झाले। त्यानंतर 2007 मध्ये झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडूनही आले। त्यानंतर वसंत मोरेंना खऱ्या अर्थानं अच्छे दिन आले। 2012 ते 2013 दरम्यान त्यांनी पालिकेत विरोधी पक्षनेतेपद देखील भूषवलं होतं। 2017 मध्ये वसंत मोरेंनी नगरसेवकाची हॅट्रिक केली। हे सगळं सुरू असताना वसंत मोरेंना महाराष्ट्राची विधानसभा खुणावत होती। 2009 ला पहिल्यांदा तात्या हडपसर विधानसभा मतदारसंघातून आमदारकी लढले आणि तिथे त्यांचा पहिला पराभव झाला। 2019 ला तात्या पुन्हा मनसेच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि तिथेही दुसऱ्यांदा त्यांचा पराभव झाला। त्याही वेळी वसंत मोरेंना 34,800 इतकीच मतं पडली। त्यानंतर लोकसभा निवडणुकीत तात्यांनी आपली राजकीय कारकीर्द पणाला लावली आणि राज ठाकरेंची साथ सोडत वंचितमध्ये प्रवेश केला आणि याही निवडणुकीत तात्यांचा फ्लॉप शो झाला। मनसे सोडल्यानंतर वसंत मोरेंनी अनेक पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या। कधी पवार तर कधी राऊत यांच्याकडे तात्यांनी दुहेरी लावली, पण लोकसभेचं तिकीट मिळत नसल्यानं तात्यांनी तिसरा पर्याय निवडत वंचितचा झेंडा हाती घेतला। परंतु हा झेंडा तात्यांनी अवघ्या 2 महिन्यांतच खाली ठेवलाय आणि ते पुन्हा ठाकरे ब्रँडकडे आकर्षित झालेत। संजय राऊतांच्या मध्यस्थीने तात्या मातोश्रीत पोहोचले आणि पुन्हा शिवसैनिक झाले। वसंत मोरेंनी काही महिन्यात बदललेल्या भूमिका त्यांच्याच फॉलोअर्सला रुचलेल्या नाहीयेत। त्यांनी तात्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे। वसंत मोरेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस पडलाय। यामध्ये काहींनी वसंत मोरेंच्या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींनी पुण्याची पसंत फिरता वसंत असं म्हणत खरपूस समाचारही घेतला, तर काहींनी तात्या आता सागर बंगल्यावर जाऊ नका म्हणजे झालं अशी खिल्ली देखील उडवली। तर एकानं तात्या आता टोल नाक्यावर मनसेचं नाव सांगू नका बरं, टोल भरा असा टोलाही लगावलाय। कोणी फेसबुक पुरता वाघ म्हटलं तर कोणी फेसबुकचा फिक्स आमदार अशी उपाधीही त्यांना देऊन टाकली। अर्थात या सोशल मीडियावरील कमेंट्सला कोणी गांभीर्यानं घेत नसलं तरी देखील हे जनमतच आहे। असो, ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वसंत मोरेंना आमदारकीचं तिकीट मिळणार असल्याचं बोललं जातं। नाही म्हटलं तरी वसंत मोरे देखील आमदारकीसाठी इच्छुक आहेतच। 2 वेळेला आमदारकीला आणि एकदा खासदारकीला पडले असले तरी निवडणूक लढायची कशी याचा त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे। सध्याची राजकीय समीकरणं बघता महाविकास आघाडीत पुण्यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एक जागा सुटू शकते। वसंत मोरे खडकवासला किंवा हडपसर विधानसभा मतदारसंघातून लढू शकतात। खडकवासल्यातून तिकिटाचे संकेत उद्धव ठाकरेंनीही दिलेले आहेत। खडकवासल्यातून भाजपचे भीमराव तापकीर आमदार आहेत। 2019 मध्ये राष्ट्रवादीचे सचिन दोडके इथून लढले होते आणि दोडके शरद पवारांसोबत आहेत। त्यामुळे मवियात ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटू शकते। तर खडकवासल्यातून ठाकरेंच्या शिवसेनेला जागा सुटली नाही
तर शिवसेना हडपसरच्या जागेवर दावा करू शकते। परंतु तिथेही पवारांचे कट्टर समर्थक प्रशांत जगताप इच्छुक असल्यानं ही देखील जागा तात्यांसाठी अडचणीची ठरू शकते। जर दोन्ही जागा पवार गटानं सोडल्या नाही आणि त्यासाठी जर का नकार दिला तर तात्यांना 2025 ची वाट पाहावी लागणार आहे आणि तात्यांना पुन्हा नगरसेवक पदावरच समाधान मानावं लागणार आहे। त्यानंतर तात्यांनाही हाच प्रश्न सतावेल की एवढं सगळं केलं पण पदरी काय पडलं। तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।